इंदापुरातून मोठी बातमी समोर येते। हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवण्याची शक्यता आहे। जनतेची तयारी झालेली आहे। हर्षवर्धन भाऊ तुम्ही वाजवा तुतारी अशा आशयाचे होर्डिंग्स इंदापुरात लागलेत। होर्डिंगवर हर्षवर्धन पाटलांसोबत शरद पवारांचाही फोटो आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगू लागली आहे। तर हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसात शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अशीही दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे। काल हर्षवर्धन पाटील गिरीश महाजन यांच्या गणरायाच्या आरतीसाठी गेले होते आणि यावेळी आपण भाजपातच असल्याचं सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं आणि 24 तासांच्या आतच इंदापुरात लागलेल्या होर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जावेद मुलानी आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट, हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवण्याची शक्यता आहे का? नेमकं काय घडतंय? नक्कीच इंदापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार गटात जाणार का या चर्चेला आता कुठेतरी वेगवान हालचाली सुरुवात झालेल्या आहेत। गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची पुण्यात देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली होती। त्यानंतर त्यांनी कालच मुंबईला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या गणरायाच्या आरती केली होती आणि आज इंदापुरामधील चौकामध्ये हर्षवर्धन पाटील त्याचबरोबर शरद पवार आणि तुतारी अशा चिन्हाची फ्लेक्सबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार गटात जाणार का या चर्चेला आता वेग आला असून हर्षवर्धन पाटलांकडून याबाबतचा कुठलाही दुजोरा जरी आला नसला तरी आता कार्यकर्ते मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी तुतारी घ्या म्हणून त्यांनी रेटा लावलेला आहे आणि साहजिकच हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आपली भूमिका लवकरच स्पष्ट करतील। नक्कीच, धन्यवाद जावेद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।